ते फक्त आम्ही ह्या लोकांना सांगतोय, त्याबद्दल त्या लोकांना त्याचा अवेअरनेस नाहीये, एवढंच आम्ही हे करतोय आणि आपण पण त्या लोकांना तेच सांगावं। येताना गाड्या ते तपासल्या जातात, नाव लिहून घेऊनच त्यांना पुढे सोडलं जाते त्याच्यावर, कारण 163 सुरू आहे ना, त्यामुळे आपण पाहताय की 163 कलम सुरू असताना सुद्धा अजून पण लोक इथं आलेले आहेत, काय ऍक्शन काय घेतली जाणार? या सर्वांची माहिती संकलित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे। आपण पाहिलं की पोलीस प्रशासनाने हे स्पष्ट केलेलं आहे की आम्ही लोकांना समजवू आणि सांगू। या ठिकाणी आपण पाहतो की पोलीस अधिकारी दाखल झालेले आहेत। त्यांचं म्हणणं असं आहे की अशा प्रकारची प्रक्रिया राबवणं हे पूर्णतः चुकीचे आहे। एकूणच आपण पाहतो की पोलीस उपाधीक्षक आपण पाहतो की नारायण शिरगावकर जे आहेत त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्याचबरोबर प्रांताधिकाऱ्यांनी या ठिकाणी 144 कलम लावलेला आहे। त्यामुळे आपण पाहतो की लोकांनी इथं थांबू नये अशा प्रकारचं म्हणणं आहे। एकूणच आपण पाहतो की उत्तम जानकर देखील या ठिकाणी येताना दिसत आहेत। हे दृश्य आपण बघू शकतो, एकीकडे उत्तम जानकर तर दुसरीकडे पोलीस प्रशासन। एकूणच आपण पाहतो की मार्केटवाडीमध्ये नेमकं काय घडेल याची उत्सुकता लागून राहिलेली आहे आणि एकूणच आपण पाहतोय की कशा प्रकारचं एकूण या ठिकाणी स्थिती होईल या अवघ्या काही वेळेतच कळेल। आणि अशा प्रकारची प्रक्रिया राबवणं पूर्णतः चुकीचं आहे असं पोलीस प्रशासनाचं म्हणणं आहे। कॅमेरामन तुमचा प्रताप नाईक, 24 तास, पंढरपूर। तर पंढरपूरमधल्या मार्कडवाडीतले माळशिरस तालुक्यातल्या मार्कडवाडीतली थेट दृश्य आपण पाहत होतो आणि पोलीस प्रशासन या ठिकाणी पोहोचलेलं आहे। मतदान प्रक्रिया या ठिकाणी सुरू होणार होती, मात्र पोलीस आता येऊन हस्तक्षेप करतात आणि लोकांना समजावून सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। अशा प्रकारे प्रक्रिया राबवणं हे चुकीचं आहे, हा एक प्रकारचा गुन्हा आहे असं पोलीस समजावून सांगताना दिसतात। त्यामुळे आता उत्तमराव जानकर या संदर्भात काय नेमकी भूमिका घेत आहेत, ग्रामस्थ काय भूमिका घेत आहेत हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर पोलीस प्रशासन या ठिकाणी आता पोहोचलेले, आपण हा संवाद आणि तिथलं काय वातावरण ऐकण्याचा प्रयत्न करूया। माऊली तू बोंब नीट धरलेला आहे बघा। आणि या माध्यमातून लोकांमध्ये मतपत्रिकेवरचं मतदान आणि ईव्हीएम मधलं मतदान याच्यामध्ये काय फरक आहे ही याची टॅली या ठिकाणी होणार होती। सगळ्या मतदारसंघामध्ये आक्रोश आहे, लोकांमध्ये असंतोष आहे आणि त्याचीच प्रचिती म्हणून या ठिकाणी मार्कडवाडी गावाने हे मतदान घेतलेलं आहे। परंतु आता या ठिकाणी प्रशासन कोणत्याही परिस्थितीमध्ये हे मतदान होऊ द्यायचं नाही आणि तुमच्यावरती कायदेशीर कारवाई, गुन्हे दाखल करणे अशा पद्धतीची भूमिका घेतल्यामुळं लोक इथं मतदानाला यायला तयार नाहीत आणि त्यामुळं आता काय निर्णय घ्यायचा यांच्याशी चर्चा करून त्या ठिकाणी आम्ही 5 मिनिटं आम्हाला वेळ दिला तर आम्ही आणि पोलीस अधिकारी चर्चा करतो, त्यांचं काय म्हणणं आहे। जानकर साहेब, कुठेतरी दबावाचा वापर होत असल्याचा आपण आरोप केलेला आहे, काय त्यामध्ये तथ्य आहे का? तुम्ही जो आरोप केलेला आहे की पोलीस दबाव आणताय? नाही, नक्कीच त्यावेळेला या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल, त्यावेळेला पोलिसांची फोर्स मागवलेली आहे। आपण मतदान रेग्युलर मध्ये घेत असताना एका दुसरा पोलीस असला तरी काम जमून जातं, परंतु या ठिकाणी हे मतदानाची प्रक्रिया बेकायदेशीर आहे। 144 कलम काय ते नवीन आयपीसी प्रमाणे लागू केलेलं आहे। 5 पेक्षा अधिक लोकांना जमता येणार नाही अशा पद्धतीची स्पीकरवरती गाडी त्यांची पुकारत आहे। त्यामुळे लोक इथून जवळजवळ 300-400-500 लोक आले होते, 200-300 लोक आता आजूबाजूला घाबरून पाठीमागे गेलेले आहेत। वयोवृद्ध लोक आहेत, काही महिला आहेत। या ठिकाणी जवळजवळ महिलांमधलेही निम्म्या अर्ध्या महिला या बाजूला जाऊन थांबलेल्या आहेत। किती वेळात निर्णय होईल? काय आता प्रशासनाची भूमिका आहे त्या बाबतीत आम्हाला 5 मिनिटं वेळ दिला तर आम्ही चर्चा करतो आणि तुम्हाला या ठिकाणी सांगितलं जाईल। ठीक आहे सर 5 मिनिटं द्या। तर उत्तम जानकर यांची प्रतिक्रिया आपण बघत होतो। प्रशासनाची नेमकी भूमिका काय आहे जाणून घ्यायचंय, प्रशासनाबरोबर बोलण्यासाठी चर्चेसाठी आता उत्तमराव जानकर गेलेले। तर प्रशासन हे मतदान होऊ देणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे, त्यामुळे आलेले 400-500 लोकांमधले 100-200-300 लोक गेलेले आहेत आणि गुन्ह्याचा बडगा दाखवला जातोय, बेकायदेशीर प्रक्रिया असल्याचं सांगितलं जाते। त्यामुळे गावकरी या ठिकाणून आता जात आहेत असं आता उत्तम जानकर यांनी सांगितलं।